राज्यभर जनगणनेचं प्रशिक्षण सुरू आहे। त्यामध्ये 95% शिक्षकांची नियुक्ती प्रगणक आणि पर्यवेक्षक म्हणून केलेली आहे। विदर्भामध्ये प्रचंड ऊन आहे। सर्वत्र विदर्भामध्ये येलो अलर्ट घोषित केलेला आहे आणि अशा या येलो अलर्टच्या वातावरणामध्ये विदर्भामध्ये शिक्षकांना जनगणनेचं काम करणं बंधनकारक केलेलं आहे। सोबतच या जनगणनेच्या कामामध्ये ज्यांच्याकडे Android 12 हे अपडेटेड सॉफ्टवेअर असेल त्याच मोबाईलमध्ये जनगणनेचा HLO ॲप लोड होतो, अन्यथा तो जो ॲप आहे लोड होत नाही। मग अशा शिक्षकांनी काय करायचं? यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अल्पशा वेतनावर काम करणारे अंशतः अनुदानित शिक्षक आहे की ज्यांच्याकडे आर्थिक तरतूद नाही आहे, पैसा नाही आहे, मग त्यांनी Android 12 हे सॉफ्टवेअर जे आहे हे विकत कुठून घ्यायचं? याच्याकरता आमची मागणी अशी आहे की याकरता शासनाने स्वतंत्र यंत्रणा, स्वतंत्र मोबाईल शिक्षकांना द्यावा। आणि आज तुम्ही म्हणता की Android 12 पाहिजे, दुसऱ्या स्पेलमध्ये तुम्ही म्हणाल की शिक्षकांकडे लॅपटॉप पाहिजे। ही सर्व व्यवस्था प्रशासनाने शिक्षकांना उपलब्ध करून द्यावी, कारण की हे राष्ट्रीय काम आहे म्हणून शिक्षकांनी स्वीकारलं आहे। पण त्याच्यामध्ये अटी शर्ती तुमच्याकडे हेच पाहिजे तेच पाहिजे हे आम्हा शिक्षकांना मान्य नाही। विशेष म्हणजे ज्यांच्याकडे Android 12 हे अपडेटेड सॉफ्टवेअर असेल त्यांच्या फोनमध्ये जर 8 GB स्पेस आणि 4 GB रॅम हे असेल तरच त्यामध्ये HLO ॲप लोड होतो। म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये Android 12 व्हर्जन असून देखील HLO ॲप, जनगणनेचा जे ॲप आहे तो लोड करण्याकरता तुमच्या मोबाईलमधला, शिक्षकांच्या मोबाईलमधला स्वतःचा वैयक्तिक डेटा, ज्याच्यामध्ये तुमचा वैयक्तिक डेटा आहे, शाळेचा डेटा आहे, तो तुम्हाला डिलीट करावा लागणार आहे। म्हणजे तुम्ही आपल्या वैयक्तिक मालमत्तेवर गदा आणून त्यातला डेटा डिलीट करून शासनाचा जनगणनेचा HLO ॲप लोड करणे हे कदापि खपवून घेणार नाही। शिक्षकावर हे अन्यायकारक आहे। जर शासनाला, प्रशासनाला जनगणनेचं काम करून घ्यायचं असेल तर त्याच्याकरता लागणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था शासनाने, प्रशासनाने उपलब्ध करून द्यावे। याकरता आम्ही आज जिल्हाधिकारी यांची भेट घेत आहे।